संस्थांचे मालक, हेच डीसीसी बँकांचे मालक, गावच्या पॅनल प्रमुखापासून ते मुंबईच्या मुख्यमंत्री पदापर्यंत. आणि जरांगे म्हणतो आमचं खाल्लं, आमचं खाल्लं, आमचं खाल्लं. तुझ्या बापाचं खाल्लं. अरे चोंग्या म्हणतो आमच्या गॅजेटला, आमच्या जेआरला चॅलेंज केलं तर आम्ही मंडल आयोगाला चॅलेंज करणार आणि म्हणणार दिल्लीला चाललो, दिल्लीला. अरे बेट्या तू जा दिल्लीला. देशामध्ये ओबीसी किती आहेत माहितीये का? देशामध्ये देशाचा पंतप्रधान कुणाच्या शब्दावर ठरतो माहितीये का? मग देशाच्या लोकसंख्येमध्ये तुझी संख्या दुर्बिणीने शोधावी लागेल, दुर्बिणीने. अरे आम्ही महाराष्ट्रामध्ये 18 पगड जातीची माणसं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतीची माणसं आहोत. अरे शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण व्हावं म्हणून आम्ही जीवाची कुर्बानी दिली. परत सांगतो, जेव्हा महाले, शिवा काशी, बेहरजी नाईक, मदारी मेहद्दर, आमचे हिरोजी इंदलकर, गावगाड्यातल्या 18 पगड जातीची माणसं, कुडमुड्या जोशी, नाथपंथी डगरी गोसावी, गावगाड्यातला चित्रकत्ती, बारुडकर, अरे हे सगळे शिवाजी महाराजांच्या हेर खाते होते, हेर खात. अरे शिवाजी महाराजांना जात पात पाळली नाही. शिवाजी महाराजांनी सगळ्यांना समतेची वागणूक दिली, मावळा म्हणून वागणूक दिली. आणि तुम्ही त्याच शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बसता आणि ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये, ओबीसीच्या माणसांच्या विरोधामध्ये नाभिकाच्या घरावर हल्ला कर, वंजाऱ्याच्या घरावर हल्ला कर, माळ्याच्या घरावर हल्ला कर, धनगराच्या पोराच्या घरावर हल्ला कर. चाललंय काय नक्की? आमच्या बाप दादांनी, आमच्या 4 पिढ्यांनी आम्ही तुम्हाला मतं दिली, आम्ही तुम्हाला आमदार खासदार केलं. अरे या काय तो कुठला काय सोळंकी, प्रकाश सोळंकी. अरे प्रकाश सोळंकी तुझी जात आडवी आली, तो मंत्रीपदावर गेला. सुंदरराव सोळंकी किती वेळा मंत्री होते. अरे माजलगाव मधून होतेच, पण त्या गेवराई मधून बिनविरोध महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पदावर. तेव्हा जात नाही आडवी आली यांच्या. आमची मतं घेताना ह्यांना जात नाही आडवी आली. अरे वय कशाने झालं नक्की तुमचं? एवढा गावगाड्यातल्या ओबीसी बद्दल आकस तुमच्या मनामध्ये असावा. अरे तुम्ही आमदार म्हणून घ्यायच्या लायकीचे नाही, तुम्ही खासदार म्हणून घ्यायच्या लायकीचे नाही. ज्यावेळी तुम्ही आमदारकीची खासदारकीची शपथ घेता त्यावेळी तुम्ही म्हणता एखाद्या जातीबद्दल आकस बाळगणार नाही, ममत्व बाळगणार नाही, अपपर भाव बाळगणार नाही. या शब्दाची तुम्हाला जरा सुद्धा चाड नाही. अरे आता फक्त एखादी निवडणूक डोळ्यावर असायला पाहिजे होती. ह्यांना मग गावगाड्यातला ओबीसी किती आहे, दीनदलित बांधव किती आहेत हे तुम्हाला दाखवलं असतं. बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे का चुकीचं आहे? तुमचं मत विकणार का कुणाला? 1000 रुपयात विकणार का? कुणी मटण दिलं म्हणून विकणार का? कुणी दारू दिली म्हणून विकणार का? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्या मताला लाख मोलाची किंमत दिल्या की नाही? इथं उपस्थित एक जणांना हात वर करा. इथं कुणी एक जणांना उभा राहून हात करा. आता ही व्यक्ती इथं उभी आहे, यांच्या मताला जेवढी किंमत तेवढीच पंडिताच्या, सोनवण्याच्या, सोळंकीच्या मताला तेवढीच किंमत आहे की नाही? टाटा बिर्ला अंबानीच्या मताला जेवढी किंमत तेवढीच गावगाड्यामध्ये ऊसतोड मजुराचं काम करणाऱ्या मजुराच्या मताला सुद्धा तेवढीच किंमत. 1 लाख मोलाचं मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या मताला दिलंय. अरे राजा पूर्वी राजा राणीच्या पोटाला जन्माला यायचा, आता राजा मतपेटीतनं जन्माला येतो की नाही येतो? मग हे लाख मोलाचं मत कुणाला द्यायचं? आपल्या माणसाला द्यायचं. ओबीसीला द्या, एससीला द्या, एसटीला द्या, माझ्या मुस्लिम बांधवाला द्या. पण ज्या हरामखोर अवलादीने तुमचं आमचं आरक्षण जाताना तोंडातनं ब शब्द काढला नाही त्या माणसांना तुम्ही मत देणार का? मत देणार का? मत देणार का? काय आता आपल्याला तुटायची बारी आली.